रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जीवन जगत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना आजूबाजूची लोक ही आपल्याशी बोलायचं कमी होत असतात, कमी करत असतात. तेव्हा आपण स्वतःहून समजायचं की आपली प्रगती ही त्यांना आता सलायला लागलेली आहे. दोस्तानो, तुमचं मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी काही कुरापती काढून ते तुमच्याशी भांडण्याचा प्रयत्न करत राहतील, कारण त्यांना काहीच उद्योग नसतोय. स्वतःची प्रगती होत नसल्यानं ती खंत त्यांना झोपच लागू देत नसते. म्हणून दोस्तानो, ते शेजाऱ्यांना त्रास देऊन खोटा आनंद मिळवत राहत असतात. तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपली प्रगती ही आणखीन वाढवत राहणं हेच त्यांच्या जळवण्यावरचं रामबाण औषध असतंय. कारण दोस्तानो, आर्थिक दृष्ट्या सदृढ असणं ही जळणाऱ्यांना नमवण्याची शक्ती असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संघर्षाच्या काळामध्ये प्रोत्साहन देऊन आपल्याला योग्य दिशा दाखवणारी जीवाभावाची माणसं ही आपल्या सोनेरी दिवसाचे खरे भागीदार असतात. दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नाही. वयानं कोणी किती लहान मोठा असू दे, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह आणि आदर असतो. सर्वात जीव घेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा. फक्त हातात हात घेणं, गोड गोड बोलणं, फिरणं हे प्रेम नसतं. तर हातात हात घेतला म्हटल्यावर काळजी घेणं, त्या व्यक्तीला आदर देणं, समजून घेणं आणि प्रेमानं जपणं हे खरं प्रेम असतं. जगात आपल्या मानसिक शांतीपेक्षा मोठं काहीच नसतं, परंतु ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली असते, इतरांची नाही. एखाद्यावर प्रेम करून किंवा स्वीकारून त्याला जपणं हे देवाची पूजा करण्यासारखंच असतं. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ नक्की येते जिथं कोणाच्या सल्ल्याची नाही, तर कोणाच्या तरी सोबतीची गरज लागते. स्वाभिमान दुखावल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा ही निर्माण होत नाही, आणि पुढे हीच इच्छा तुमचं अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. कल्पना सुंदर असते, पण त्यासोबत जगू शकत नाही, आणि वास्तविकता कडवी असते, पण त्याला सोडू शकत नाही. आईसाठी आई एवढं कधीच करता येत नाही. तुमच्या कामावर प्रेम करा, पण तुम्ही काम करत असणाऱ्या कंपनीवर प्रेम करू नका, कारण तुमची कंपनी तुमच्यावर प्रेम करणं ही कधी थांबवेल हे कदाचित तुम्हालाही कळणार नाही. ज्या अर्थी देवानं खडतर आयुष्य दिले, त्या अर्थी तुम्ही त्या ताकदीचे खेळाडू आहात. ज्याच्या सोबत हसता येतं अशी बरीच माणसं आपल्या आयुष्यात असतात, पण ज्याच्या समोर मन मोकळं रडता येतं असा एखादाच कुणीतरी असतो, आणि तोच आपल्याला जीवापलीकड जपत असतो.
आयुष्यात काही कमावता नाही आलं तरी चालेल, पण जे पिढ्यानं पिढ्या चालत आले ते मात्र टिकवता आलं पाहिजे. आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्या प्रत्येक दुःखाचं औषध असते. सगळ्यात आधी अपेक्षा ठेवणं बंद करा. आपल्याला कोणी नाही आणि ते आहेत ते कामापुरते आहेत असं समजा. सर्वांशी चांगलं बोला. कोणी अपमान केला म्हणून तुम्हीही त्यांचा अपमान करू नका. वेळ लागेल, त्रास वाटेल, वाईट वाटेल, पण मनानं निस्वार्थी राहा. दिवस नक्कीच बदलतील. रात्र ही रात्री सारखीच असते, अंधारही तोच असतो. रात्र ज्या गतीनं संपायची त्याच गतीनं संपणार असते. फक्त काही रात्री रातराणीच्या सुगंधात भिजतात, तर काही अमृतांजनात. सुंदर चेहऱ्याच्या पाठीमाग जग धावतं, पण ही सुंदरता कायम टिकून राहत नसते. तरुणपण संपलं की हळूहळू कमी होतं. म्हणून सुंदरतेच्या पाठीमाग धावण्यात अर्थ नसतो, कारण सुंदर चेहरा हा सर्वांनाच मिळत नाही. त्यामुळे माणसं जशी आहेत तशी त्यांना स्वीकारा. कमालीचं दारिद्र्य असू दे, नाहीतर नशीब फुटका असू दे, आपली काळजी करणारं कोणी नसू दे, किंवा वाईट वेळी मदत करणारं कोणी नसू दे, तरीही सन्मार्गानं जगण्याचा अट्टास एक दिवस नीतीच्या कठोर मनाला पासर फोडेल. कारण मानसिक समाधान मिळवून देणारा तोच खरा आणि योग्य अंतिम मार्ग असतो. तोडून तुटलं असतं तर जगात कोणतंच नातं टिकलं नसतं. जिथं तुम्ही आयुष्यभर चिटकून राहू शकता, देव तुम्हाला त्याच माणसात जन्माला घालतो. म्हणून तर काही झालं तरी रक्ताच्या नात्यातील ओढ आणि ओढ ही कधीही संपत नसते. काही लोकांच्या नशिबात नात्यांचं सुख हे जरा कमीच असतं. आजूबाजूला नात्यांचा पसारा असो, पण आपलं मात्र कुणीच नसतं. ना कोणावर अधिकार दाखवता येतो, ना मनातलं सगळं बोलता येतं. स्वतः विकत आणलेला गजरा आणि नवऱ्यानं स्वतःहून आणलेला गजरा, दोन्हीमध्ये फरक असतो.